नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते. आज आहे ना मी मटन बिर्याणी बनवणार आहे. सगळ्यात पहिले तर कुकर ठेवलेलं, कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि आता मटन स्वच्छ धुवून ठेवलं होतं त्याला. तर आता त्याच्यामध्ये तेलामध्ये असं मस्त असं फिरून घ्यायचे, त्यात हळद मीठ टाकायचे, व्यवस्थित असं फिरून घ्यायचे, वाफ आणू द्यायचे. वरती ताट ठेवलेलं आहे, ताटामध्ये थोडंसं पाणी ठेवलेलं आहे. आता पाणी गरम झालं की आपल्याला ते मटणामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता कुकरचं झाकण लावून ह्याला 2-3 शिट्ट्या मारून घ्यायच्या आहेत. आता आपलं मटण शिजते तोपर्यंत आपण भात शिजायला ठेवूया. तर भातासाठी मी इथं टोप ठेवलेलं आहे, टोपामध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर आपल्याला सगळे गरम मसाले टाकायचे आहेत. खडे मसाले, तेजपत्ता, शाही जिरा, साधे जिरे, वेलची, काळे मिरे, स्टारफूल, जावित्री आणि लवंग, हे सगळे खडे मसाले टाकलेले आहेत आणि त्याच्यात पाणी टाकलेलं आहे. जेवढं आपले तांदूळ असतील त्या हिशोबाने आपल्याला पाणी टाकायचे. इथं लिंबाचे काप टाकलेले, हिरव्या मिरचीचे काप टाकलेले आहेत. व्यवस्थित असं पाणी उकळलं की आपले इथे तांदूळ मी भिजवून घेतले होते, ते तांदूळ भिजलेले आहेत. एक तासभर मी तांदूळ भिजवून ठेवले होते. त्यानंतर हे तांदूळ त्याच्यामध्ये टाकायचं आहे. पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. आता आपल्याला तांदूळ भात शिजतोय तोपर्यंत आपल्याला मटणाची ग्रेव्ही बनवायची आहे. तर इथं मटण पण मस्त शिजून झालेलं आहे. मी त्याच्यामध्ये चम्मच का टाकला, कारण आपलं मटणाचं पाणी असं बाहेर नाही निघत जर चम्मच टाकल्यानंतर, त्यासाठी मी चम्मच टाकला होता त्याच्यामध्ये. आता इथं कढई ठेवलेली, कढईमध्ये तेल टाकलेले. तेल टाकलं की आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टमाटर, कोथिंबीर आणि थोडासा पुदिना वाटून घेतलेला आहे. तर इथं बघा भात शिजतो का नाही तो चेक करत राहायचं आपल्याला. इथं भात आपला शिजलेला आहे. आता आपल्याला ह्याला आहे ना ताटामध्ये काढून घ्यायचं आहे, ह्याच्यातलं सगळं पाणी काढून. तर मी इथं आहे ना एक झाराच्या साहाय्याने हे सगळं काढून घेत होती भात, आणि याच्यातले जेवढे गरम मसाले आहेत ना ते सगळे काढून घेत होती, जसे जसे येत होते तसे. कारण गरम मसाल्याचं चव आता भातामध्ये उतरलेली आहे, त्यासाठी मी सगळे गरम मसाले काढून घेतलेले आहेत. इथं कांदा मस्त फ्राय झालेला आहे. टमाटरची पेस्ट टाकायची आहे, टमाटर आणि कोथिंबीरची मस्त असं हलवून घ्यायचं आहे. इथं दही बघा, दही घेतलेलं आहे मी 1/2 किलो, ते पण जरासं फेटून घेतलेलं आहे. ते पण आपल्याला त्या ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे. व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे, पाहू शकता. आता इथं घरचा मसाला टाकलेला आहे, 2-3 चम्मच घरचा मसाला. थोडंसं मीठ टाकायचं आहे, कारण मीठ कमी पडू शकतं, त्यासाठी मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि आता मस्त असं हलवून घ्यायचं आहे. जोपर्यंत याला उकळी येत नाही तोपर्यंत हलवायचं आहे, कारण दही फाटण्याची शक्यता असते. त्यासाठी मी ना जोपर्यंत याला उकळी येत नाही ना तोपर्यंत हलवून घेतलेलं आहे. आता इथं मटण आपल्याला टाकायचं आहे. मटण पण मस्त शिजलेलं मटण आहे ना त्या ग्रेव्हीच्या मसाल्यामध्ये टाकायचं आहे. तर पाहू शकता इथं आपला मटणाची ग्रेव्ही तयार झालेली आहे. वरून कोथिंबीर आणि पुदिना टाकायचा आहे आणि इथं मस्त असं मटण झालेलं आहे. आता आपल्याला बिर्याणीला थर लावायचे आहेत. मी ना टोपामध्ये थोडासा भात ठेवला होता, म्हणजे अर्धा भात टाकलेला. त्यानंतर मटणाचं ग्रेव्ही टाकायची आहे, मटणाचे पीसेस टाकायचे आहेत आणि परत वरून भात टाकायचा आहे. असं करून मी सगळं व्यवस्थित थर लावून घेतला होता. पाहू शकता अशा पद्धतीने थर लावलेला आहे. तर तुम्ही ना वरून बरिस्ता पण टाकू शकता, मी नाही टाकलेला आहे. बरिस्ता, कोथिंबीर थोडीशी टाकायची तर टाकू शकता. पण अशा पद्धतीने ना बिर्याणी बनवून बघा, खूप टेस्टी अशी बिर्याणी झालेली. आजची बिर्याणी मस्त झाली होती. तर बघा 2 असे थर लावलेले आहेत आणि आता कढईमध्ये थोडासा मटणाची ग्रेव्ही उरलेली आहे, ती वरून मी टाकणार आहे. अशा पद्धतीने मी ग्रेव्ही टाकलेली आहे आणि आता आहे ना मी इथं दूध टाकणार आहे. थोडंसं वरून पुदिना आणि कोथिंबीर टाकलेली आहे. दुधामध्ये थोडंसं कलर मिक्स केलेला आहे आणि तो टाकणार आहे मी. पाहू शकता अशा पद्धतीने हे सगळं दूध पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आता वरून तूप टाकायचं आहे.
मस्त असं आपलं राईस थर तयार झालेला आहे. इथं तवा ठेवलेला आहे, तव्यावरती टोप ठेवले आहे. फास्ट गॅसवर एक अर्धा तास आपल्याला याला वाफ देऊन घ्यायची आहे भाताला. एक अर्ध्या तासानंतर मी खोलून बघितलं, मस्त अशी वाफ आलेली आहे वरती. पाहू शकता आपली बिर्याणी मस्त अशी रेडी झालेली आहे. आता तुम्हाला आहे ना सर्व करून दाखवते मी. मस्तच खूपच छान झालं होतं. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्हाला मटन बिर्याणी कशी वाटली ती. चला तर मग या तुम्ही पण खायला. पाहू शकता मस्त असं मी सर्व केलेलं आहे. बघा किती छान अशी दिसते, सुटसुटीत आणि छान मस्तच. तुम्हाला तर जवळून पण दाखवते किती छान अशी झालेली आहे. चला तर मग बाय.